गणेशोत्सव म्हणजे गणपती बाप्पासोबत घरी येतो तो म्हणजे खूप सारा आनंद। सगळ्या लोकांची गडबड गोंधळ चालू होते की गणपती बाप्पासाठी आपण काय करायचं, कसं करायचं, आणि सगळेच घरातले मेंबर्स ना एक होऊन जातात प्रत्येक क्षण जो आहे तो आनंदात साजरा करण्यासाठी। मी गणेश उत्सव 2025 साजरा करायला आलेली आहे आपल्या कोकणात आणि दिस इज माय फर्स्ट टाइम हिअर इन कोकण। आणि जी काही तयारी आपल्या कोकणामध्ये चालू आहे ना बॉस, अमेझिंग आहे। मी तर हे स्वतः एक्सपिरियन्स करतेच आहे। मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की इथे गणेशोत्सव कसा मनवला जातो, काय काय तयारी असते, म्हणजे लिटरली घर सारवण्यापासून ते भिंतींना रंग देण्यापासून सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। वेलकम टू लाईफ अँड लीजर अँड वेलकम टू गणेशोत्सव 2025 आपल्या कोकणात। येवा, कोकण आपलाच असा। इथे असे फुल कलर वगैरे करतात ऑलरेडी आणि तिथे सजावट वर्क चालू आहे। क्विकली तुम्हाला दाखवते। इथे हे पूर्ण स्टोन्स लावायचं काम चालू आहे। खूप छान वाटतंय ऑलरेडी। आणि ह्या अँगलने तुम्हाला हा बाप्पा पण दाखवते। आणि इथे पण मस्तपैकी हा बाप्पा कलर होतोय, बघू शकता तुम्ही। खूप छान, व्हेरी नाईस। एवढा वेळ बसले होते इथे आणि मस्त गणपतीला कलर करून घेतलेला आहे। मला जितकं जमलं तितकं मी केलं, व्यवस्थित केलं। आणि माझ्यासोबत इथे प्रथमेश होताच मला थोडंफार हेल्प करायला। त्यांनी जे फिनिशिंग टचेस आहेत ते त्यांनी दिलेले आहेत। मी तुम्हाला दाखवते मी काय केलं आणि आता आमच्या गणपतीची सुद्धा तयारी इथे होणार आहे। पण त्याच्या आधी दाखवते की मी कुठल्या गणपती बाप्पाला रेडी केलं आहे। एक सेकंड। हा आहे गणपती बाप्पा। हे जे वरचं तुम्ही पर्पल कलरचं बघताय ना ते मी केलेलं आहे। त्याच्यानंतर हे खालचं ब्लू कलर मी दिलेला आहे, हा दिलेला आहे। ते थोडं फिनिशिंग बाकी आहे अजून। हा एक लोड आपण केलेला आहे, ही उशी आपण केलेली आहे। आणि मागच्या साईडला सुद्धा मी बरंच काय 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 केलं आहे, तुम्हाला क्विकली दाखवते इकडे मी। हे बघा, ही उशी आणि हे सगळं पण इथे केलेलं आहे। आणि अशा प्रकारे बाय द वे हा पोर्शन पण केलेला आहे। आणि अशा प्रकारे या गणपती बाप्पाला थोडंफार रंगवले। आता चला क्विकली जाऊया आपल्या गणपती बाप्पाकडे। हे लोक आता त्याची सजावट करणार आहेत, त्याला वरती फेटा लावणार आहेत। तर क्विकली आपण जाऊया आणि बघूया की कसं ते लोक एक्झॅक्टली करतायत ते। आय एम सुपर डुपर एक्सायटेड। खरं सांगायचं तर आमच्याकडे गणपती बाप्पा नाही, त्यामुळे आम्ही नेहमी फ्रेंड्स, फॅमिलीज आणि इतर लोकांच्या घरी जाऊन गणपती एन्जॉय करतो किंवा आपले ऑब्व्हियसली मुंबईचे जे गणपती आहेत तिथे जातो। बट आज पहिल्यांदाच हे असं कुठल्या तरी काय बोलतात त्याला कला केंद्रामध्ये येऊन आम्ही हे सगळं कस्टमायझेशन पूर्ण बघतोय। तर मला खूप छान वाटतं। आता चला बघूया आपल्या गणपती बाप्पाला कसं सजवतायत ते। टाइमलॅप्स लावते तुमच्यासाठी, सो आपल्याला एक मस्त व्ह्यू मिळेल। सो गाइस
देते तुमका एक रिअल टाईम अपडेट. वाजले असा 11:30 आणि मी इथे बाहेर बसली आहे, रील वगैरे अपलोड करते. इथे दोन्ही फोन्स ठेवलेले आहेत. मला क्विकली दाखवते इथे काय काय तयारी चालली आहे ते. हे बघा, ते हे चौघं मिळून मस्त अशी आपल्या गणपतीची तयारी करतायत. आता आम्ही आलो आहे आपल्या गणपती बाप्पाला घेऊन जायला. सो इथे चालली आहे सगळी तयारी. हे बाबूचे पप्पा इथे सगळी तयारी करतायत. हा आपला बाबू. हे सगळे कला केंद्रमधली मंडळी. विनू दादा सुद्धा इथे शूट करतोय. हे आपण सगळे लोक आलेलो आहोत घ्यायला. आणि हे बघा, इथे चालली आहे ही सगळी तयारी. आणि इथे चाललं आहे फुल ऑन कॉन्टेंट. हे बघा, रीलचे शॉर्ट्स घेतले जात आहेत, यूट्यूबसाठी घेतले जातात आणि मी ब्लॉग करते. हा आपला विनू, कलर्स ऑफ कोकण. हे बघा, जबरदस्त. मला तर ही गणपतीची तयारी बघून खूप आनंद झाला आणि त्याचा एक पार्ट बनून खूप मजा सुद्धा आली. जर का ही व्हिडिओ बघून तुम्हाला मजा आली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुम्ही मला सांगा की तुमच्या घरी कशा प्रकारे तयारी होते. तुम्ही सुद्धा कोकणातले आहात का? असाल तर एक्झॅक्टली कुठलं गाव सगळं माझ्यासोबत कमेंट्समध्ये डिस्कस करा. आपण मस्त गप्पा टप्पा तिथेही रंगवूया. आणि शेअर करा ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सो दॅट दे कॅन ऑल्सो एक्सपिरियन्स गणेशोत्सव हिअर इन कोकण. आणि सबस्क्राईब करा लाईफ अँड लिजरला जर का अजून सुद्धा नसेल केलं तर. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.